जसं लग्न झालं आहे आणि मुलं झालेत ना, तसं मला मेकअप करायला काही वेळ मिळत नाही बरं का. पण मेकअपचं सामान आवरावर करायला मात्र वेळ काढावा लागतो. कधी कधी तरी या मेकअपच्या सामानाची आवरावर करायला की नाही माझा पूर्ण दिवस जातो. मला तर आठवत पण नाही आहे की मी कधी मेकअप केला आहे. ते भरपूर दिवस झाले मी मेकअप काही केला नाही. आणि हे सगळं मेकअपचं सामान तर एवढं सगळं आहे बरं का माझ्याकडं. मग आज ठरवलं होतं की आज काही झालं तरी हे सगळं अस्ताव्यस्त पडलेल्या मेकअपच्या सामानाच्या आवरावर करावे आणि ते सगळं काही व्यवस्थित ठेवून. तर सकाळी अगोदर लवकर उठल्यानंतर पाणी वगैरे ठेवलं, पाणी ठेवून आंघोळ वगैरे करून घेतली, मुलांचं वगैरे आवरून घेतलं, त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवला आणि त्यांना नाश्ता येते करून स्कूलला अगोदर पाठवून दिलं. त्यानंतर मग मी पण नाश्ता करून घेतला आणि सगळे कपडे मशीनला लावून घेतले, कारण घरातली सगळे कामे आवरूनच मला त्या कामाला लागायचं होतं. त्यानंतर मग मी पण नाश्ता करून घेतला आणि घरामध्ये खूप धूळ जमा झाली होती. भरपूर दिवस झाले होते मी डस्टिंग काही केले नव्हती, त्यामुळे मग आज सगळीकडे डस्टिंग करून घेतली आणि सगळं काही धूळ वगैरे पुसून घेतली बरं का. आणि आता फिश टँकमध्ये माझ्याकडे 2च फिश राहिलेत बरं का, बाकीचे सगळे मरून गेले, कसं काय मेले काय माहिती. त्यानंतर मग कपड्यांच्या वगैरे घड्या घालून घेतल्या आणि मग असंच कामाला लागणार म्हणल्यानंतर अक्षू रडायला लागली. त्यामुळे मग तिला थोडं विनवण्यासाठी त्याला ते ज्यूस आणि चॉकलेट दिलं खायला. ती खात बसली, त्यामुळे मग मी घेतले लगेच माझ्या कामाच्या आवरावर. आणि मेकअपचा सगळा हा पसारा काढला तेव्हा एवढं टेन्शन आलं होतं की नाही बापरे, एवढा सगळा पसारा आणि तो कसा ठेवायचा म्हणून. शेवटी घेतलं ते नीट करण्यासाठी बरं का. आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित चेक केल्या, एक्सपायर झालेल्या वस्तू टाकून दिल्या आणि ज्या चांगल्या होत्या त्या व्यवस्थित ठेवल्या. सगळे ब्रश एकीकडे गेल्या होत्या, पिना एकीकडे गेल्या होत्या, अर्ध्या वस्तू ह्या कपाटात होत्या, अर्ध्या वस्तू त्या कपाटात होत्या. काही वस्तू तर बेडच्या पलीकडे गेल्या होत्या आणि काही वस्तू तर फ्रीजवरती आणि इकडे तिकडे पडलेल्या होत्या. सगळ्या काय व्यवस्थित गोळा केल्या आणि सगळ्या काय व्यवस्थित पुसून अशा ठेवून दिल्या बरं का. ह्या कामासाठी मला जवळपास 2 तास हेच काम करताना मला जवळपास 2-3 वेळेस मम्मी भूक लागली, मम्मी सू आली, हे असं मध्ये मध्ये माझ्या मुलांनी केलं बरं का. त्यांचं सगळं बघत बघत हे सगळं काय आवरून घेतलं. पण सगळे क्लीन केल्यानंतर जेव्हा पाहिलं तेव्हा कुठं माझ्या मनाला शांती भेटली बरं का. आणि जेव्हा हे मेकअपचं सामान क्लीन करत होते तेव्हा मला 4-5 वर्षापूर्वीची माझी लिपस्टिक, आयलायनर आणि मस्करा सापडलं बरं का. त्यांना पण आज बाय बाय केलं, कारण ते एक्सपायर झालं होतं खूप दिवसापासून. आणि माझं सेल्फ केअर डे नसतो, पण घर केअर डे मात्र 1 दिवस आड असतो बरं का. जवळपास 1-2 तास गेले माझ्या या सगळ्या कामासाठी. सगळेजण मला विचारतात की एवढं सगळं 3-3 मुलांना सांभाळून आणि घरातली सगळी कामे करून तू दमत नाहीस का. हो दमते ना, खूप दमते, पण हे सगळे घरातली कामे आवरून सगळं काय व्यवस्थित टापटीप स्वच्छ ठेवलं ना आणि घर कसं शांत आणि क्लीन दिसलं ना की मनाला किती शांती भेटते. ती शांती वेगळीच असते बरं का. आणि आपल्या बायकांचं कसं असतं, आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही, पण मुलांसाठी आणि घरातल्या सगळ्या कामासाठी ते आवरावर करण्यासाठी वेळ मात्र नक्कीच काढतो बरं का. मग किती दमलेला असू द्या आणि कितीही आजारी असू द्या, आपण ही सगळी कामे नक्की करतोच बरं का. आता एवढ्या सगळ्या वस्तू काढल्यात आणि त्यात अक्षू मला मध्ये मध्ये करणार नाही असं होणारच नाही बरं का. इकडे बघा तिचं पण अशी नाटकं चालू होती बरं का. आणि आता सगळे घरातली कामे आवरून झाली होती आणि आता होता घरातल्या कामाचा नंबर. तर घरातले सगळे झाडून वगैरे काढून घेतलं, लादी पोछा करून घेतला आणि त्यानंतर मग लागले स्वयंपाकाच्या कामाला. आणि आपल्या बायकांची कामे काही कधी संपतच नाहीत बरं का. आणि आपण स्वतःसाठी मेकअप काही करत नाही, पण आपल्या घराचा मेकअप मात्र 1 दिवस आड करतो बरं का. माझं तर तसंच आहे, मी तर मेकअप कधी करते हे मला तर आठवत पण नाही, पण मी घरातलं आवरावर आणि त्याची सजवासज हे नेहमीच करते बरं का. तर असा गेला माझा आजचा दिवस. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.